मानवत तालुक्यातील लोहरा येथे प्राचीन आणि मानवत तालुक्याचं वैभव असलेलं श्री तपेश्वर महादेवाचं मंदिर असून सुंदर अशा कलाकृती या मंदिराच्या आतील आणि बाहेरील चहूबाजूंनी कोरलेल्या असल्यामुळे त्या येणाऱ्या सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे। दरवर्षी अंमली बारस निमित्तानं श्री तपेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा भरते आणि नवसाच्या गाड्या ओढण्यात येतात। लोहरा येथील श्री तपेश्वराच्या नवसाच्या गाड्या ओढून हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। या वर्षी देखील 10 एप्रिल 2025 रोजी यात्रा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि सप्ताहाची सांगता झाली। हरिभक्त परायण श्री मुंजाभाऊ महाराज ठाकूरबुवा लोहरेकर यांचं काल्याचं कीर्तन झालंय। जीव आणि शिवचं मिलन म्हणजेच काला होय, असं प्रतिपादन महाराजांनी आपल्या काल्याच्या कीर्तनातून सांगितलंय। कीर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आपला नवस गाड्या ओढून फेडलाय। यात्रेमध्ये विविध प्रकारचे दुकाने थाटलेले होते। बच्चे कंपनीने विविध खेळांचा आनंद घेतलाय। महाराष्ट्र न्यूजसाठी विलास पाटील, मानवत, परभणी। हेलो हेलो सात दिवस आपण आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्त परायण जनार्दन महाराज काका खडकवाडीकर यांच्या मुखातून आपण गेली 7 दिवस भागवत कथा केलेली आहे। आज त्या भागवत कथेची सांगता आणि या सप्ताहाची सांगता आणि आपल्या सर्व पंचक्रोशीत प्रसादात काम तपेश्वर देवस्थानची यात्रा त्यानिमित्त ही काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे। तेव्हा उपस्थित पंचक्रोशीतून सर्व या यात्रेसाठी आलेली सर्व भाविक मंडळी, यात्रेनिमित्त आज गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे। ते सर्व गाड्या ओढणारे देव, उपस्थित सर्व गावकरी मंडळी, सर्व गुणजन मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि भगवान तपेश्वराची सेवा करण्याची मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल सर्व गावकरी मंडळीचे परत एकदा आभार बोललेले करू वेळी वापरी उतरू करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध। कारण आज तुम्ही या ठिकाणी सर्वत्र जमलेला आहे कारण आपल्याला एक राष्ट्र करण्यासाठी एक महाराजाचं प्रमाण आहे। वेडे वाकुडे लेकुरातले बोल तरी ते नवरा बाय बाप याप्रमाणे जसे सत्पूर्ण केली त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला। काल्याचा आज प्रमुख विषय काय काल्याचा प्रमुख विषय भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा काय करायचा उच्चार करायचा आहे। काल्याचा जर एरवीच्या कीर्तनाचा विषय वेगळा आणि आजच्या कीर्तनाचा विषय वेगळा। आजच्या कीर्तनाचा विषय काय, आजच्या कीर्तनामध्ये शेवटी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं थोडंसं होईना पण धिंगाण व्हायलाच पाहिजे। आता भगवान श्रीकृष्णानं कारण आजचा हा काल आहे
काला म्हणजे काय? काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे एकात्मते सगळा, काला म्हणजे एकत्रित येणं. आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो, हेच काल आहे. जीव आणि देवाचं, जीव आणि जीव दोन्हीचं मिलन म्हणजे काय? काला. I don't know.